नमस्कार, मी दत्तात्रय गावसाने, विभागीय कृषी सहसंचालक पुणे। आज मी लोणी प्रवरानगर या ठिकाणी विखे साहेबांच्या बागेमध्ये आलेला आहे। हा जो प्लॉट आहे तो पहिल्या वर्षाचं पीक आहे। साधारणतः 18 महिने याला आता झालेले आहेत आणि 1 वर्ष झाल्यानंतर याचं फळ धरलेलं आहे। आता हार्वेस्टिंग सुरू आहे। 50% हार्वेस्टिंग झाले आणि 50% हार्वेस्टिंग अजून राहिलेले आहे। आज उद्या याची हार्वेस्टिंग संपेल। इथं म्हणजे जे प्रवीण मानेंचं जे कन्सेप्ट आहे एकखोड पद्धतीच्या संदर्भात प्रत्येक गोष्टीचा इथं आपल्याला अनुभव येतो आहे की फळाची साईज असेल, क्वालिटी असेल, चकाकी असेल, फळांची संख्या असेल आणि मृगबहार म्हणजे यावर्षीचं पावसाची परिस्थिती या भागात पाऊस मला वाटतं कमी होता, पण यावर्षीच फक्त यावर्षी कमी आहे। नाहीतर कायम आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सगळ्याच अनुषंगाने म्हणजे कीड रोग असेल, विशेषतः आता विखे साहेबांनी सांगितलं की कुठलेही एकही सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड याच्यामध्ये फवारलेलं नाही। फंजिसाईड असेल किंवा इन्सेक्टिसाईड सगळं कॉन्टॅक्ट फंजिसाईड आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईडच्या माध्यमातून ही बाग आलेली आहे। आणि काळ्या जमीन जमीन काळी आहे, पूर्ण बागायत परिसर आहे, सगळ्या बाजूने ऊस आहे, 10 महिने आर्द्रता असते। 10 महिने आर्द्रता असते। या परिस्थितीमध्ये ही बाग आलेली आहे आणि याचं सगळं जे टेक्निक आहे एक खोडच्या माध्यमातून जे काही आपण बदल केलेले आहेत सगळे परंपरागत पद्धतीमध्ये आणि याच्यामध्ये जे बदल केले त्या सगळ्या बदलांचा परिणाम आहे। आपण बघितलं असेल की आज नवीन एखादा शेतकऱ्याला डाळिंब लागवड करायची म्हणलं तर तो म्हणतो की मी काय पण लावतो पण डाळिंब लावत नाही। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथे आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यामुळे जे काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या तंतोतंत विखे पाटील साहेबांनी पाळलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला इथे रिझल्ट मिळत आहेत। मला वाटतं निश्चितपणे प्रवीण मानेंच्या ह्या एकखोड पद्धतीचं इथे प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे आणि यश आहे असं मी म्हणेन। धन्यवाद। राम राम।